सो मी जाते एका ब्रँडेड कपड्यांच्या, शूजच्या, नंतर मेकअप्स, एव्हरीथिंग ब्रँडेड च्या शोरूममध्ये. आय मीन एक प्रदर्शनसारखं भरलं आहे एका हॉटेलमध्ये, 5 स्टार हॉटेलमध्ये ते भरलेलं आहे. सो मला पण एक Instagramलाच बघितलं होतं मी ॲड, की असं-असं आहे ते 3 दिवसासाठी. सो व्हाय नॉट जाऊन बघूयात. आवडल्यास, अफोर्डेबल वाटल्यास घेऊया असं. तर मग जाऊन बघते काही आहे का तिकडे घेण्यासारखं आणि मग बघूया, आवडल्यास घेऊया, नाही अदरवाईज सोडूया, बघून येऊया फक्त. ते तर आपलं कामच आहे, की नवीन-नवीन काहीतरी बघायला भेटणं. ते पण खूप म्हणजे एक्सप्लोर करतो माणूस, त्यात काही वाईट तर आहे नाही. तर बघते, तिकडे जाऊन काय भेटलं तर घेते, अदरवाईज बाय-बाय, टाटा बाय-बाय. सो मी तिकडं पोचले आणि तिकडं काही आमच्या घरापासून लांब नव्हतं, ते 500 मीटरच्या अंतरावर होतं, जवळच असल्यामुळे मग मी गेली होती बाईकने गेल्यावर इकडं बाईक थोडीशी लांब पार्क करायच्या होत्या आणि टू व्हीलर्स पार्किंग थोडीशी लांबच होती त्यांच्या आणि फोर व्हीलर जवळ होती. तर मग गाडी पार्क करून मी गेली होती वरती. थोडंसं असं चढण्यासारखं होतं म्हणून तिथे चढताना दिसते मी आणि तिकडं पोचली मी. हॉटेल तिथे 5 स्टार असल्यामुळे छानच आहे, नो डाऊट. आणि मग नंतर त्यांनी त्यांच्या हॉटेलच्या एका हॉलमध्ये ते ठेवलेलं होतं प्रदर्शन आणि तिकडे गेले. मी एंटर केल्यावर मला असं वाटलं की हो, चांगलंही वाटलं. आणि नंतर बघितलं ना, बाकीच्या वस्तू बिलकुल चांगल्या नव्हत्या. तिकडं मी स्पेशली म्हणजे मला बघायचं होतं की जे ब्रँडेड बॅग्स वगैरे असतात ते खरंच म्हणजे ब्रँडेड आहेत की थर्ड फोर्थ कॉपी काहीतरी असं. पण ते थर्ड फोर्थ कॉपी पण नाही वाटली मला, एवढ्या खराब होत्या त्या. आणि त्यांचा मी शूट पण नाही केला. आणि इकडे बाकीच्या मेकअप्स, नंतर असे पिलो कवर्स, नंतर बेडशीट्स, एव्हरीथिंग होतं सगळं. म्हणजे जे पॉसिबल गोष्टी त्या सगळ्याच होत्या तिथे ठेवलेल्या. पण मी एकही वस्तू काही घेतली नाही तिथून. आणि मग तिकडनं निघून आली होती मी घरी जाण्यासाठी. आणि हे सगळं हॉटेल वगैरेमध्ये सगळे लोक जे आलेले होते त्यांनी हॉटेलचाच फायदा होता असं वाटत होता मला बाकी नंतर बघितल्यावर. कारण की तिकडे लोक चहा पाणी चालू होतं तिकडं केलं. आणि मग नंतरून मग मी तिथं हा एक शूट घेतला होता, कारण की हा त्यांच्या हॉटेलचा फ्लावर त्यांनी बनवला होता विथ